ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आज टनल बोरिंग मशीन लॉन्चिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे। हा देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, MMRDAचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकल्पाची एकूण लांबी 11,084 किलोमीटर असून त्यामध्ये 10.25 किलोमीटर लांबीचा मुख्य बोगदा आहे। बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडून सुमारे 6.75 किलोमीटर बोगदा खोदण्यात येणार आहे। सुमारे 16,764 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा प्रवासाचा वेळ केवळ 15 मिनिटांवरती येणार आहे। त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणातही मोठी घट होईल। या बोगद्यात दोन वाहतूक मार्ग असून प्रत्येकी 3 मार्गिका असणार आहेत। प्रत्येक 300 मीटर अंतरावरती सुरक्षा क्रॉस पॅसेंजर्स तयार करण्यात येत असून अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत राबवण्यात येत असून मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। इंजिनिअरिंग मार्बल म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग याचं TBM लॉन्चिंग आपण केलेलं आहे। एकूण हा जो प्रकल्प आहे याची लांबी 11.84 किलोमीटर आहे। त्याचा जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत या बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे। 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील। प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील, त्यातनं रेस्क्यू करता येईल। व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, LED, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील। सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प MSRDCकडे होता, नंतर आपण निर्णय करून हा MMRDAला दिला आणि आता MMRDAने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय। पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे। या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधी कधी त्याहीपेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे, 15 मिनिट्स। यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल। त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे। हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे। मेगा इंजिनिअरिंग ही एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे। देशामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेले आहेत। त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय। हे 2 TBM या ठिकाणी आहेत। नायक आपण लॉन्च केला आहे। नायकचं हे जे नाव आहे, हा जो काही फुलपाखरू आपल्याला दिसत आहे ते संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे। दुसरं अर्जुन आहे, इथल्या झाडाचं नाव अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुन असल्यामुळे असे 2 TBM या ठिकाणी आहेत की जे काम करतील। खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आतापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये सर्वात
मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो आणि 4 हार्ड रॉक TBM या ठिकाणी वापरले जाते. जसं मी सांगितलं 2 ठाण्याकडनं 2 बोरिवलीकडनं आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता TBM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल. अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे. विशेषतः पुढच्या काळामध्ये ठाणे कोस्टल रोड सोबत देखील या बोगद्यांचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक, कल्याण, नवी मुंबई इथनं येणारी वाहनं ही ठाणे शहराला बायपास करून थेट जाऊ शकतील. त्यातनं ठाण्याचं कंजेशन हे मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि विशेषतः बोरिवली आणि त्याच्या बाजूला उड्डाण पूल जे आहेत त्यांच्याशी इंटिग्रेशनमुळे मुंबईमध्ये दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम या दिशेनं वाहतुकीचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल. या बोगद्याच्या अलाइनमेंटमुळे घोडबंदर रोड जो आहे त्याच्यावरही जी ट्रॅफिकची डेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल.